राम राम मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम टू माय चॅनल. आज आपण एका खास प्रवासाला सुरुवात करत आहोत. संत्रा नगरी म्हणजेच नागपूरवरून थेट जगाची योग राजधानी ऋषिकेश आणि बद्रीनाथचा प्रवास करणार आहोत आम्ही, तोही ट्रेनने. अंदाजे 1200 किलोमीटरचा हा प्रवास आहे, जो आम्ही योग नगरी ऋषिकेश स्पेशल ट्रेनने केला. ही ट्रेन नागपूरवरून सकाळी 7 वाजता निघते, पण त्या दिवशी जरा ती लेटच आली, म्हणजेच अगदी 3 तास उशिरा, कारण ती स्पेशल ट्रेन आहे ना. ट्रेन मध्ये आम्हाला हे काका काकू भेटले, खूप छान होते ते. त्यांच्यासोबत आम्ही नाश्ता केला. ते हरिद्वारला उतरणार होते, त्यानंतर ते ऋषिकेशला जाणार होते. साधारण 25 ते 30 तासाचा हा प्रवास होता. बरेचसे लोक मिळाली आम्हाला आणि बरेचसे गप्पा झाले. ट्रेनचा प्रवास म्हणजे अगदी खूप छान. दुसऱ्या दिवशी सुमारे 11-11:30च्या दरम्यान आम्ही हरिद्वारला पोहोचलो. ते काका काकू सोबत होते ना, ते उतरून गेले. मग आम्ही आमचा समोरचा प्रवास सुरू केला, म्हणजेच ऋषिकेश. कारण आम्हाला बद्रीनाथला जायचं होतं ना, म्हणून. नाही तर आम्ही हरिद्वारलाच थांबलो असतो, पण समोर निघतो. तर निसर्ग इतका सुंदर आहे, तुम्हाला काय सांगू, की तो बघता बघताच कधी ऋषिकेश आलं कळलंही नाही. 1-1.5 तास असाच चालला गेला आमचा. ऋषिकेश एवढं सुंदर आहे ना, तुम्हाला काय सांग. हे ऋषिकेशचं रेल्वे स्टेशन इतकं सुंदर, इतकं अप्रतिम आणि स्वच्छता तुम्ही बघतच आहात. तर आम्ही इथे शॉर्ट रील्स शूट केले. इतकं सुंदर होतं रेल्वे स्टेशन, म्हणून आम्ही ट्रेन सोबत पण काही रील्स शूट केले. ते तुम्हाला समोरच्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसेलच. रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालो आणि अगदी बाहेर एक सुंदर छोटंसं गार्डन आहे. खूप छान आहे, अप्रतिम आहे तिथे. आणि हे काही एक इम्पॉर्टंट तिथलं नोटीस आहे, ते तुम्ही पाहू शकता. बाहेर निघाल्यावर आम्ही ऑटो शोधायला लागलो आणि काही मिनिटातच आम्हाला ऑटोही मिळाला तिथे. मग आम्ही हॉटेल शोधायला निघालो होतो. तर त्या काकांनाच म्हटलं आम्ही, की तुमच्या माहितीमध्ये कोणतं चांगलं हॉटेल असेल किंवा काय धर्मशाळा असेल तर ते तुम्ही सांगा. ते तसं कसे आम्हाला ते घेऊन जात होते. पण हे काम अगदी खूप बोरिंग आहे, कारण उतरा, हॉटेल बघा. एक हॉटेल आम्हाला मिळालं, हे त्याची डिटेल्स आहे, तिथेच आम्ही थांबलो मग. आणि तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.